मराठी टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने नुकताच एक भावनिक आणि थेट अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ठरलं तर मग मालिकेतील सायलीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या जुईने मड अक्सा परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ट्रॅफिक, रस्त्यांची दुर्दशा आणि त्यातून होणाऱ्या रोजच्या त्रासाबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या या प्रश्नांकडे लक्ष वेधत जुईची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरतेय. अनेक लोक मला ट्रोल करतील, पण एकदा येऊन बघा इथे, मग कळेल किती वाईट झाली या परिस्थितीत. ठरलं तर मग मालिका फेम सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने प्रवासादरम्यान होणारा अनेक वर्षाचा त्रास आज न राहून शेअर केला. मुंबईसारख्या ठिकाणी रोज बाहेरची लोक येत आहेत, गर्दी वाढत चालली आहे, त्यात विकासाच्या नावाने अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना देखील बसत आहे. याबाबत जुईने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. जुई म्हणाली, आज न राहून हे पोस्ट करतेय. गेली 3-3.5 वर्ष मी मळ मालाड येथील एका वाईट ठिकाणी शूट करते. हो, वाईटच, कारण इथे कुठल्याच प्रकारच्या सुविधा नाहीत, अगदी बेसिक सुविधा सुद्धा नाहीत. तसा तर हा INS हमलाचा म्हणजेच डिफेन्सचा एरिया, तरीही इतका दुर्लक्षित. गेली 3-3.5 वर्ष इथे रस्त्याचा काम सुरू आहे, टप्प्याटप्प्याने सुरू आहे, आरामात सुरू आहे. रोज नवीन खड्डे, रोज नवीन त्रास. त्यात शनिवार रविवार इथे खास जत्रा लागते अक्सा बीचला, जी खरंच ट्रॅफिकच्या बाबतीत जीवघेणी असते. जर इतक्या रात्री देखील इतका ट्रॅफिक लागत असेल तर नक्की काय करावं माणसाने? एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर काय करायचं? आधीच मुंबईतली ठाण्याची ट्रॅफिक प्रमाणाच्या बाहेर असते. सगळ्याच महत्त्वाच्या सिग्नलजवळ कुठे ना कुठे खोदून ठेवलं आहे. हे सगळं पार करून मडला यायचा आणि ट्रॅफिकमध्ये अडकायचं, हा रोजचा दिनक्रम झालाय. आणि आज अगदीच राहवलं नाही म्हणून हे पोस्ट करते. माझ्या आधी बऱ्याच कलाकारांनी अशा मडमधील ट्रॅफिकच्या स्टोऱ्या टाकल्या आहेत, पण उपयोग शून्य. पावसाळ्यात तर अजून वाईट अवस्था असते. मला एक कळत नाही, 10 किलोमीटरचा रस्ता बनवायला 3.5 वर्ष का लागतात? कोणतीच उत्तरं मिळत नाहीत, ना काही सुविधा दिसते. नाहक त्रास देणारा झालाय हा प्रवास. मडमधून बाहेर पडायला कधी कधी 2 तास लागतात. टॅक्स वेळेवर भरा, सगळ्या गोष्टी नीट पाळा. कोणत्याही नियमांचं उल्लंघन न करून जर अशी सुविधा मिळत असेल तर नक्की काय करायचं सामान्य माणसांनी? मला माहीत आहे यावर अनेक लोक मला ट्रोल करतील, पण एकदा येऊन बघा इथे आणि मग कळेल किती वाईट झालीय परिस्थिती. त्यात एवढ्याशा रस्त्यावरून ट्रॅक्टर, मोठे ट्रक, बस अशी मोठी वाहनं देखील ये जा करतात. मग ट्रॅफिक होणारच ना? यावर तोडगा कधी निघेल? माहीत नाही. रस्त्याच्या कामाला वेग कधी वाढेल? माहीत नाही. असं म्हणत जुईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच BMCलाही ही पोस्ट मेन्शन केली आहे. जुई गडकरी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम करत उत्तम अभिनय आणि देखण्या रूपाच्या बळावर चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. जुई गडकरीने पुढचं पाऊल, माझिया प्रियेला प्रीत कळेना, वर्तुळ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. जुईला पुढचं पाऊल या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ती घराघरात पोहोचली. आता जुई स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारत असून तिची ही भूमिका अल्पावधीतच चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. आता सर्व चाहते जुईला सायली या नावानेच ओळखतात. सायली जितकी प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते, तितकीच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. जुई अनेक मुलाखतींमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करते. अशातच आता एका मुलाखतीदरम्यान जुईने तिच्या उपवासाबद्दल सांगितलंय. जुई अत्यंत धार्मिक असून ती श्रद्धेने देवाची पूजा करते. याबद्दल आलेले अनुभव जुईने शेअर केले. मुलाखतीदरम्यान 16 सोमवारच्या उपवासाबद्दल सांगितलं होतं. जुई म्हणालेली की तेव्हा ते 16 सोमवार इतके स्ट्रिक्ट असतात, पाणी पण प्यायचं नसतं, निर्जळी करायचे असतात. आणि दर सोमवारी माझं कर्जतला ND स्टुडिओला शूट असायचं, अतिशय भर आणि कडक उन्हात. आणि माझं असं व्हायचं की तहान लागतीये, पाणी नाही पिऊ शकत आहे, खाऊ शकत नाहीये. इतकं हेवी शूट चालायचं तिथे बाजीराव मस्तानी एक्सटिरियरला. मग संध्याकाळी घरी आल्यावर अशी त्याच्यामध्ये नियम असतो की अंघोळ करायची, पूजा करायची, खडी साखर फक्त खायची आणि एवढंसं पाणी पिऊन उपास सोडायचा. आणि मग डिरेक्टली दुसऱ्या दिवशी जेवायचं. ते अंघोळ करताना पाणी ओघळायचं ना, तेव्हा असं वाटायचं की प्यावं पाणी, पण मी पिऊ नाही शकायचे. तसे स्ट्रिक्ट केले मी उपवास. त्यामुळे तेव्हापासून मला सवय लागलीये, असं जुईने पुढे सांगितलं.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका गेल्या 2 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेतील कलाकार सुद्धा कायम चर्चेत असतात. ठरलं तर मग मध्ये सायलीची भूमिका जुई गडकरीने साकारली असून अमित भानुशालीने अर्जुनची भूमिका साकारली आहे. सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. जुईचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जुई गडकरीने प्रेमाबद्दलचं तिचं मत व्यक्त केलं आहे. प्रेमाबद्दल काय म्हणाली जुई गडकरी? व्हॅलेंटाईन वीक सुरू असून प्रत्येक कलाकारांनी आपापल्या जोडीदारासोबत, आई-वडिलांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केले. प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते. जुईसाठीही प्रेम म्हणजे काय हे तिने मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने जुईला प्रेमाला जर एकाच शब्दात मांडायचं असेल तर तू काय म्हणशील असं विचारण्यात आलं. त्यावर जुई गडकरी म्हणाली की माझ्यासाठी प्रेम म्हणजे आपली सेफ प्लेस. जगात कुठेही काहीही असेल पण ती व्यक्ती आपल्याबरोबर असेल तेव्हा सेफ वाटतं, ते प्रेम आहे माझ्यासाठी. त्याच्यासाठी असे दिवस सेलिब्रेट करावे नाही लागत. मला असं वाटतं की ती योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे असतो, असं जुई गडकरीने पुढे सांगितलं. दरम्यान जुईच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने पुढचं पाऊल, वर्तुळ, माझी या प्रियेला प्रीत कळेना यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर ती बिग बॉस मराठीमध्येही सहभागी झालेली. आता ती ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. त्याचबरोबर जुईच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर तिचं नाव मराठी अभिनेता प्रसाद लिमये सोबत जोडलं गेलंय. त्यांच्या अफेअरच्या चर्चाही झाल्या, मात्र अद्याप यावर दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जुई कर्जतमध्ये लहानाची मोठी झाली आहे, तर तिने नेरूळमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले होते. आता ती मुक्त विद्यापीठातून मास्टर्स डिग्रीचा अभ्यास करत आहे. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेतून सायलीच्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकणारी जुई गडकरी केवळ अभिनयामुळेच नाही तर तिच्या स्पष्ट आणि प्रामाणिक मतांमुळेही नेहमीच चर्चेत असते. प्रवासातील हा त्रास मांडताना तिने उपस्थित केलेले प्रश्न अनेक मुंबईकरांच्या भावना मांडणारे आहेत. आता या समस्यांवर तोडगा निघणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. जुईला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.